हाय फ्रेंड्स, तर आहे ना आज आम्ही बनवणार होतो डाळबट्ट्या। तर त्यासाठी ना मी ते सगळं डाळबट्ट्यासाठी कांदा, टमाटर, कोथिंबीर आणि मिरच्या वगैरे कापून घेतल्या होत्या। आणि त्यानंतर आहे ना लसूण आणि अद्रक आहे ना मला खलबत्त्यामध्ये कुटून टाकायची होती। त्यामुळे मी ना अद्रक सोलून घेत होते आणि खलबत्त्यामध्ये मग कुटून काढलं। कुटून जर आपण टाकलं ना तर जास्त छान लागते, त्यामुळे मग मी कुटून काढत होते। आणि हे असं सर्व मी कापून घेतलेलं होतं। कढीपत्ता, तेल गरम करून आहे ना आधी जिरे वगैरे टाकून घेतले, त्यानंतर कढीपत्ता टाकला, कढीपत्ता तडतडला, त्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकून घेतली आणि लगेच आहे ना कांदा टाकून दिला, कारण की ते खाली जळतं। कांदा बी मस्त फ्राय वगैरे करून घेतला आणि त्यानंतर आहे ना त्यामध्ये अद्रक लसणाची ना ती आपण ठेचलेली पेस्ट होती ना ती टाकून दिली आणि मग हलवून घेतलं छान। त्यानंतर टमाटर टाकून घेतलं त्यामध्ये आणि मग आहे ना सगळं बेसिक मसाले टाकले आणि त्यानंतर आहे ना एक सुहाना सांबर मसाला असतो ना तो टाकून घेतला आणि डाळ टाकून दिली त्यामध्ये। आणि जे आपण बट्ट्या करतो त्याचं पाणी उरतो ना, ते पाणीसुद्धा त्या डाळीत टाकायचं, मग छान लागते डाळ। मग ही अशी आमची डाळ तयार झाली होती, या बट्ट्या आणि थोडासा भात।